मित्रांनो तब्येत बिघडली त्यामुळे सगळी तयारी मी नाही ह्यांनी सगळ्यांनीच केली. आईनी भाजी वगैरे बनवून घेतली, ओंकारने गिरवी शिजवून घेतली, भाजी एकाने आणून दिली, किराणा एकाने आणून दिला आणि आज दिवसभर रेस्टच केली. त्यानंतर स्टॉलवरती पोहोचलो. कावळे मालक आले, ते महाराज आले, त्यांनी म्हणले काळजी करू नको, तुझी तब्येत बिघडली, आम्ही सगळं सहकार्य करतो, होऊ दे सगळे कस्टमर मग आम्हाला दे. त्यांनी सांगण्याचा मुद्दा काय माहिती आहे का, मी कुठेही अडचणीत असे बरेच प्रसंग आले, ह्याच्यापेक्षा वाईट प्रसंग आले, हे सगळे लोक माझ्यासोबत आहेत म्हणून आज मी इथपर्यंत आलोय. आणि आणि हे जे आहे सगळं हे क्रेडिट हे त्यांचं आहे की त्यांनी आजपर्यंत माझी कधीच साथ सोडली नाही. त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलोय आणि याच्या पुढेही भरपूर मोठा होईल, यांच्याच आशीर्वादाने होईल, काय विषय नाही. आणि मुलांचे आई वडील किंवा मुलं बघत असतील, आई वडील बोलतात म्हणजे आपल्या वाईटसाठी नाही, आपल्या चांगल्यासाठी बोलतात. आणि मुलांच्या आई वडिलांना सांगतो, 4 गोष्टी वाईट बोलण्यापेक्षा एक गोष्ट अशी चांगली बोला की त्यांनी त्यातून काहीतरी घेतील आणि पुढच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात करतील चांगल्याने. आणि काय मग असं छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. आजच्या दिवशी तर संपतो नाही. आज आहे शुक्रवार, संध्याकाळी मसाले पुलाव पावभाजी 100% आहे, काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ.